मोहम्मद सिद्दीकी खून प्रकरणी आरोपी शरद मोहोळ आणि आलोक भालेराव यांना न्यायालयात हजर करण्यात आले। येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये गळा घोटून खून करण्यात आलेल्या इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेचा दहशतवादी मोहम्मद सिद्दीकी याच्या खून प्रकरणाचा तपास वेगाने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अंडा सेलमध्ये सिद्दीकीचा खून करणारे कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ आणि आलोक भालेराव यांना या घटनेपूर्वी कोण कोण भेटले याचा तपासही येरवडा पोलीस करणार आहेत। मोहोळ आणि भालेराव या दोघांना येत्या 25 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले। मोहोळ आणि भालेराव या दोघांना मंगळवारी दुपारी कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले। या दोघांच्या वतीने ॲडव्होकेट ND पवार यांनी बाजू मांडली। सिद्दीकी याचा खून सकाळी 9:15च्या सुमारास झाला। त्यानंतर 11 वाजण्याच्या सुमारास एका आरोपीकडून फिर्यादी आणि तुरुंग अधिकारी चंद्रकिरण तायडे यांना याबाबतची माहिती मिळाली। त्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली आहे। या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार नाहीत असा युक्तिवाद त्यांनी केला। सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील MG पोळ यांनी बाजू मांडली। या गुन्ह्यात वापरण्यात आलेली नाडी जप्त करायची असून खुनाच्या कारणाचीही तपास करायचा आहे। अंडा सेलमधील अन्य कैद्यांची त्यांना साथ मिळाली होती का याचा तपास करण्यासाठी त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी त्यांनी केली। यावर न्यायालयाने त्यांना येत्या 25 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। मोहम्मद कतील मोहम्मद सिद्दीकी याच्या खुनाच्या केसबाबत सरकार पक्षाने 14 दिवस पोलीस कस्टडीची मागणी केली होती। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या खटल्यामध्ये जे आरोपी 2 पकडलेले आहेत आणि त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो शरद मोहोळ आणि मिस्टर भालेराव यांचा या खटल्याशी सहभाग, आलोक भालेराव यांचा या खटल्याशी संबंध असावा। परंतु हे दाखवण्याकरता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अंडा सेलमध्ये हे आरोपी असताना त्यांना सकाळी 6 वाजता बाहेर काढण्यात आलं होतं। 6 ते 12 वाजेपर्यंत त्यांची मोकळ्या जागेत काढण्याची परवानगी असते। या कालावधीमध्ये हा प्रकार झाला असावा। परंतु ज्या रूममध्ये किंवा ज्या बरॅकमध्ये त्याला ठेवण्यात आलेलं होतं तर त्याच्यामध्ये त्याला गळा दाबून त्याचा खून केला असावा असा त्यांनी निष्कर्ष काढला। चिरफाड झाल्यानंतर त्याच्या प्रेताची उत्तर तपासणी झाल्यानंतर त्याच्या गळ्यावर खुणा दिसून आल्या आणि वण दिसून आले आणि त्याच्यावरून त्यांचं असं म्हणणं होतं की याला गळा दाबल्यामुळे याचा मृत्यू आलेला आहे, अस्फिक्सिया ड्यू टू स्ट्रँग्युलेशन असा त्यांनी निष्कर्ष डॉक्टरांनी काढलेला आहे। पण आता त्या केस जर पाहणी केली इतर कागदपत्रावरून तर असं दिसतं फिर्याद घटना जी घडलेली आहे ते 9:45 वाजता सकाळी घटना घडली 8 तारखेला आणि सकाळी जर घटना घडते 8 तारखेला 8/6/2012 रोजी सकाळी 9:45 वाजता तर अशा परिस्थितीत या घटनेची खबर प्रथम जी देण्यात आली ती जेल अधिकारी तायडे यांना देण्यात आली। ती देण्यात आली 11 वाजता। एवढा कालावधी जाण्याचं काहीच कारण नव्हतं। म्हणजेच याचा असा अर्थ होतो जो कोणी म्हणतो मी खबर दिली त्यानं प्रत्यक्ष काही प्रकार पाहिला नसावा आणि ही जी बातमी दिली ती कोणाच्या तरी सांगण्यावरून ही माहिती दिली असावी। त्यांच्या सरकार पक्ष म्हणण्याप्रमाणे अकबर शेख या नावाच्या व्यक्तीने ही खबर दिलेली आहे। पण या खबरला सबळ पुरावा जो लागतो तो पुरावा दिसून येत नाही। त्या सेलला गार्डची सोय आहे। हे यामध्ये फक्त ज्या कैद्यांना फाशीची शिक्षा किंवा ज्या टेररिस्ट जे आहेत, अतिरेकी आहेत असेच लोक ठेवले जातात। प्रत्येक कैद्याकरता एक स्वतंत्र रूम असते। अशा परिस्थितीत या बाहेरचा मनुष्य येऊन किंवा या दोघांनी मारलं असतं तर ही घटना त्वरित जेल अधिकाऱ्याला कळली असती आणि नावानिशी लगेच फिर्याद दिली असती। एवढा कालावधी जाण्याचं काही कारण नव्हतं। सरकार पक्षाचं असं म्हणणं होतं या केसमध्ये इतर जे आरोपी आहे आरोपींना पोलीस कस्टडी का द्यावी तर त्यांचं असं म्हणणं होतं की या केसमध्ये दोरीचा वापर केलेला असतो तो दोरीवर आरोपींच्याकडून आम्हाला हस्तगत करणे आहे हे त्यांचं एक महत्त्वाचं कारण आहे। त्याचबरोबर या खुनाच्या मागं काय इरादा काय असावा, का खून केला, इतर कोणी आरोपी आहेत का याचाही शोध घेणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे या इतर केस एकंदर परिस्थिती पाहता यांना आम्हाला पहिलंच आमचं प्रोडक्शन आहे आम्ही हजर केलेल्या आरोपींना। तरी अशा परिस्थितीत आम्हाला पोलिसांनी ब्रीदिंग टाईम द्यावा आणि त्याकरता आम्हाला पोलीस कस्टडी मंजूर करावी असं सरकार पक्षाचं म्हणणं होतं। किती दिवसाची पोलीस कस्टडी ही 25 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी त्यांना देण्यात आलेली आहे। सांगितलं आपलं म्हणणं असं होतं त्यांना पोलीस कस्टडी देण्याचं कुठलंही कारण नाही। जी कारणं दाखवलेत याचा इरादा काय होता याच्याकरता पोलीस कस्टडी जरूर नाही। दोरी रिकवर करायची तर असं म्हणणं होतं ती ज्या रूममध्ये प्रकार घडला ती रूम सील केलेली आहे त्यामुळं आरोपीच्या उपस्थितीची आवश्यकता नाही।
तुम्ही यामागं कोणी हस्तगत करणारे किंवा भेटणारे या कालावधीमध्ये त्याला 28 तारखेला जेलमध्ये ठेवला होता, सिद्धी केला, तर त्या कालावधीमध्ये त्याचा हा प्रकार घडेपर्यंत आरोपीला भेटण्याकरता कुणी लोक गेले होते की काय ही माहिती करायची. तर त्याला सांगितलं की रजिस्टर येरवडा जेलला रजिस्टर ठेवण्यात आलेलं आहे, कोण भेटायला आलेला आहे, कोणाला भेटतो, किती वेळ भेटतो, या सर्व गोष्टीची नोंद असते. त्याकरता पोलीस कस्टडी बिलकुल जरूर नाही. तरी मेहरबान कोर्टाने या आरोप्यांना पोलीस कस्टडी देऊ नये ही मागणी होती. आम्ही प्रॉसिक्युशनतर्फे कोर्टासमोर ही मागणी मांडली पोलीस कस्टडीसाठी. त्याचे कारण असे होते की ज्या नाडीचा वापर गुन्हा करण्यासाठी करण्यात आला ती नाडी आम्हाला जप्त करायची आहे एक. त्याच्यानंतर या दुष्कृत्याच्या पाठीमागे काय उद्देश आहे तो एक आम्हाला निष्पन्न करायचा आहे, म्हणून त्या तपासासाठीचं एक आम्ही कारण दाखवलं होतं की तपासामध्ये ते हवं आहे. आणि तिसरं असं म्हणजे की या गुन्ह्याच्या पाठीमागे अजून कोणकोणते लोक आहेत की जे त्यांना सपोर्ट करतात, यासाठी आम्हाला कस्टोडियल इंट्रोगेशन जे म्हणतात ते हवं होतं. म्हणून आम्ही PCR मागणी केली आणि माननीय कोर्टाने आम्हाला 25/6/2012 पोलीस कस्टडी दिलेली आहे. त्याच्यामध्ये किती आरोपी आणि दोन्ही आरोपीचा रोल काय याच्यामध्ये? नाही, सध्या तर आता तपास चालू आहे, त्यामुळे त्यांचा तपासामध्ये काय रोल आहे, त्यांचा काय रोल होता हे पाहण्यासाठी तर आपल्याला तपास करायचा आहे आता.